ज्यांचा गुणानुक्रमांक तुम्ही सगळे तुमचं सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन। तुम्ही सगळे मोठ्या संख्येने इथे निकाल घेण्यासाठी आले आहात आणि पालकवर्ग सुद्धा मोठ्या संख्येने आला आहे। म्हणजे निकालाच्या संदर्भामध्ये तुमच्यामध्ये जागरूकता आहे, तुमच्यामध्ये उत्सुकता आहे। हे उत्सुकता कशासाठी असते? फक्त जी मार्कलिस्ट आहे त्याच्यासाठी नाही, लक्षात घ्या। इथे येऊन तुम्ही पाहिलं ज्या विद्यार्थ्यांचा गुणानुक्रमांक आला त्यांचा सत्कार करण्यात आला। सत्कार का करण्यात आला? कारण त्यांनी असं काहीतरी केलं, वर्षभर विविध जे उपक्रम होतात ज्या किंवा जे शिकवलं जातं वर्गामध्ये, ज्या वर्षभराच्या अध्ययनामध्ये त्यांनी जे काही मेहनत घेतली त्याची फलश्रुती म्हणजेच त्यांचा गुणानुक्रमांक होता आणि म्हणून त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना आज मिळालं, म्हणून त्यांचा इथे सत्कार झाला। असा सत्कार हा कोणाचाही होऊ शकतो, तुमचा सुद्धा होऊ शकतो। आज जे विद्यार्थी इथे आले त्यांचं अभिनंदन करतोच, पण जे तुम्ही इथे बसले आहात तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो की परत तुमचा सुद्धा अशाच पद्धतीने गुणानुक्रमांक आला पाहिजे। शाळेमध्ये नुसता परीक्षेच्या माध्यमातून गुणानुक्रमांक येत नसतो किंवा परीक्षेच्या माध्यमातून आपली प्रगती ही कळत नसते, तर विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपली प्रगती ही होत असते। विविध ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते तुमच्या। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर तुम्ही वेगवेगळ्या ज्या स्पर्धा झाल्या, ज्या ऍक्टिव्हिटीज झाल्या त्याच्यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतला आणि म्हणून त्याचा सुद्धा वेगवेगळ्या वेळी आपण कार्यक्रम घेतला। गणपती उत्सव असेल किंवा अजून कुठले जे कार्यक्रम आहेत वेगवेगळे, त्यावेळी ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होत्या, ऑलिम्पियाडची स्पर्धा आता तुम्ही पाहिली, त्याच्यानंतर स्कॉलरशिपमध्ये काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्याच्यात काही विद्यार्थी पात्र झाले, काही जणांना स्कॉलरशिप सुद्धा मिळाली। तर क्रीडा स्पर्धामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार घेतला। उन्हाळी जे शिबिर झालं त्या उन्हाळी शिबिरामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांचा सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी केला। म्हणजे शाळा फक्त परीक्षेपुरती नाही, हा परीक्षेचा निकाल आहे, खरा निकाल हा तुमच्या अंतर्मनात आहे, लक्षात घ्या। तुमच्यामध्ये एका वर्षामध्ये तुम्ही 5वीत असा किंवा 9वी पर्यंत कुठल्याही वर्गामध्ये असा,